तुम्हाला गाई गाणे. मला कैरीचंच पाहिजे काहीतरी. हॅलो हाय वेलकम म्हणजे कायची फॅमिली. आज आपण परत आलो आहे जयाताईकडे. नमस्कार मंडळी. फॉर अ न्यू रेसिपी. तर मी कंटाळली होती कैरीचं पन्ह, कैरीचं हे कैरीचं ते. मला कैरीचंच पाहिजे काहीतरी. तर मी तुझ्याकडे आली आहे नेहमीप्रमाणे अजून एक रिक्वेस्ट घेऊन की कैरीचंच पण पन्हा व्यतिरिक्त बनणार आणि व्यतिरिक्त. येस, तुला मग मी आज एक छान सरबत करून दाखवते कच्च्या कैरीचं. कच्च्या कैरीचं. आज उन्हाळा पण आहे आणि आपण बनवू मग कच्च्या कैरीचं. चला घ्या. प्रथम आपण मिक्सरच्या पॉट मध्ये आहे ना ही कच्ची कैरी आहे ना किसलेली ही घेऊ. ही एक पूर्ण कच्ची कैरी आहे हा किसलेली. यामध्ये 10 ते 12 आपण पुदिन्याची पाने टाकू आणि थोडा आलं. नको नको नको, तुला नाही आवडत? बरं मंडळी, हे आपल्या आवडीनुसार आहे. ठीक आहे. आता हिला नको म्हणून मी नाही टाकत. चिमूटभर मीठ पण टाकलं आपण. आणि ही जी पिठी आपण करून घेतली गाठीची पावडर नाही का, तर ही जसं आता हे 4 मणी आहे अशी घेतली. त्या 4 मण्यांची ही पावडर आहे. तर ही पण आपण याच्यात ऍड करू. तर एका आंब्याला काय अंदाज असा? अंदाजे म्हणजे जसे 4 वगैरे कोणा म्हणजे जसं आवडीनुसार आहे. कोणाला गोड जास्ती पाहिजे, कोणाला थोडं मीडियम मध्ये, तर तेही आपण कमी जास्ती करू शकतो. जसं आपण आंब्याची चव घेतो. आंबट असेल कैरी म्हटलं ना तर आंबट राहते ती. ठीक आहे. याला आपण आता मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊ. तर म्हणजे ही बघा आपण ही प्युरी पूर्ण बारीक करून प्युरी केली याची तयार. छान बघ. आता मी तुला सरबत बनवायला हे 2 ग्लास घेऊ आपण. आता ही प्युरी आहे ना आपण यामध्ये टाकू ग्लास मध्ये. बघ 2 चम्मच टाकू. ठीक आहे. यामध्ये थोडं जिरेपूड आणि थोडं चाट मसाला, आईस क्यूब. एक आणि होईल का तुला? हो झालेले एक एक एक. आणि पाणी टाकू. ते आता आपण छान असं एकजीव करून घेऊ. आणि यामध्ये थोडं लिंबू. तुला चालेल ना? हे पण आवडीप्रमाणे आहे. तसं कोणी घेणार लिंबू पिळून किंवा नाही घेणार असं म्हणून थोडं पिंच. बघ आता पिऊ कसं झालं. तर मस्त आला. पुदिन्याचा मिंटी फ्लेवर आलाय. कैरीचा आंबटपणा जरा, साखरेचा गोडवा आणि चाट मसाला. साखर नाही का गाठी वापरली. गाठी गाठी. आवडलं जरा मस्त वाटत. आणि उन्हातून पण आली ना म्हणून तुला म्हटलं हे सरबत थंड थंड छान. खूप आवडलं मला. आवडलं ना? आता मी तुला काहीतरी सांगते. मी देते तुला सेम बनवून. तू माझं दाखवून बघ. बरोबर करूया. तू डोळे बंद कर. पण बरं, डोळे बंद करून रेसिपी. हो, एवढी झटपट. नवीन प्रकार एकदम. तुला वेळच नाही लागणार. बघू का? नको. उघडू डोळे. नाही, 2 मिनिटं. तुझ्यापेक्षा कमी वेळ घेणार हे मात्र नक्की.
आता तू डोळे उघड आणि तू हे पिऊन बघ. काय आणि मला सांग, पिऊन तर बघ. सेम आहे, तू जे केलं तेच. कसं वाटलं? शरबत मध्ये काय टाकलं ग तू? कैरी सोडा म्हणावं किंवा कैरीचा कोला. अरे बापरे, मस्त, मस्त, रिफ्रेशिंग, एकदम जबरदस्त. अजून घे. छान. तू पण घे ना. अरे हो, चेअर्स करू. Cheers. तर मस्त. म्हणजे कायची फॅमिली, तुम्हाला पण असेच सेम आंब्याचे नवनवीन पदार्थ, कैरीचे म्हणा, आंब्याचे म्हणा, पण हा व्यतिरिक्त जसा आज आम्ही केलेला सरबत, तसा अजून काही सुचत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. नेक्स्ट एपिसोड साठी रेडी राहा.